हॅलो. आज आपण ऐकणार आहोत नवीन स्टोरी. चला तर शेवटपर्यंत नक्की बघा. मन का सारखंच तिकडेच जातं. आपल्या स्टोरीचं नाव आहे. स्टोरी बघूया आता. रात्र खूप झाली होती. सगळे झोपले होते. पण आरव मात्र बाल्कनीमध्ये एकटाच बसला होता. हातात कॉफीचा कप आणि डोक्यात फक्त तिचे विचार. तो स्वतःलाच विचारत होता, मन का सारखं तिच्याकडेच जातं. तिच्यासोबत आता बोलणंही नाही. तिचा नंबरसुद्धा आता डिलीट केला आहे. तरीही प्रत्येक गाण्यात, प्रत्येक पावसात, प्रत्येक शांत रात्रीत तीच आठवते. ते प्रेम होतं का, की फक्त सवय? इतक्यात फोनवर नोटिफिकेशन आला. अननोन नंबर. झोपला नाहीस अजून? तो मेसेज पाहून आरवच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली. पुढे काय होतं नक्की बघा. कारण तो नंबर तिचाच होता. त्याने रिप्लाय केला, तू आठवलीस म्हणून झोप आली नाही. समोरून लगेच रिप्लाय आला, मग एकटाच का आठवण काढतोयस? मी पण तुझ्याच विचारात होते. त्या एका मेसेजने कित्येक महिन्यांचं अंतर क्षणात कमी झालं. आरवच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण ज्याला तो रोज मनातून विसरायचा प्रयत्न करत होता, तीच आज पुन्हा त्याच्या आयुष्यात आली होती. तो काही क्षण स्क्रीनकडेच पाहत राहिला. काय रिप्लाय द्यावा हेच त्याला समजत नव्हतं. कारण फिलिंग्स अजूनही तिथेच होत्या. फक्त बोलणं बंद झालं होतं. त्याने हळूच टाईप केलं, इतक्या दिवसांनी अचानक? तिनेही रिप्लाय दिला, आज पुन्हा पाऊस पडला आणि पाऊस आला की तुझी आठवण येते. तो मेसेज वाचून आरव हलकासा हसला. कारण ती मुलगी नेहमी पावसातच जास्त इमोशनल व्हायची. आपली स्टोरी पुढे खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. दोघांचं बोलणं पुन्हा हळूहळू सुरू झालं. जणू काही मध्ये कधी अंतरच आलं नव्हतं. ते जुने जोक्स, ते लेट नाईट चॅट्स, एकमेकांना विनाकारण छळणं, सगळं पुन्हा तसंच वाटत होतं. इतक्यात तिने एक मेसेज केला, तुझ्यावरचा राग होता, पण तुझ्याशिवाय राहणं कधीच जमत नव्हतं. आरव काही क्षण शांत झाला. कारण त्यालाही हेच सांगायचं होतं. त्याने फक्त एकच रिप्लाय केला, माझं मन आजही तुझ्या पाशीच अडकलेलं आहे. समोरून टायपिंग सुरू झालं आणि काही सेकंदांनी तिचा मेसेज आला, मग यावेळी हात सोडू नकोस. त्या रात्री दोघंही पहाटेपर्यंत बोलत राहिले आणि कित्येक दिवसांनी आरवच्या चेहऱ्यावर मनापासून स्माईल आली. अशाच नवनवीन स्टोरीजसाठी आपलं चॅनल नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.